आज आपण पाहतोय की सिन्नरमध्ये खरं बघायला गेलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी आणि उभाटा गटाला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं आहे आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर भाजपाला केवळ 2 जागेवरती समाधान मानायला लागलं आहे। तर उभाटाचे सगळ्यात मोठं यश आहे। आपल्यासोबत या ठिकाणी बोडके मॅडम आहेत। काय सांगाल, निवडून आलात, काय प्रतिक्रिया आहे तुमची? प्रभाग क्रमांक 12 मधून सर्व नागरिकांनी मतदान दिलं, त्यांना आमच्याकडून धन्यवाद। तुम्ही निवडून आलात, जनतेच्या आता तुमच्याकडनं खूप काही अपेक्षा आहेत, काय बदल करणार तुम्ही तुमच्यावर? सर्व करणार, आम्ही विकासासाठी सर्व काम करणार, जनतेची सगळे ज्या अडचणी आहेत त्या दूर करणार। महत्वाचा प्रश्न तुम्हाला एक विचारायचा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडून बरेच त्यांचे कार्यकर्ते बाजूला होत आहेत, लांब जात आहेत, भाजपामध्ये जात आहेत, पण तुम्ही त्यांच्यासोबतच राहून तुम्ही विजय संपन्न केलाय। काय सांगाल अशा कार्यकर्त्यांना जे उभाटाला सोडतायत? राजा भाऊंनी एकनिष्ठेने काम केलं, त्यांच्याबद्दल अगदी राजाभाऊ वाजे यांचे या ठिकाणी वर्चस्व आहे आणि त्याला मानणारा वर्ग या ठिकाणी आहे। पक्षापेक्षा नेत्याला मानणारा वर्ग, व्यक्तिनिष्ठ राजकारण या ठिकाणी चालते, आपण बऱ्याच वेळेला सांगितलंय। आणि त्याचप्रमाणे वाजे समर्थक जे आहेत ते या ठिकाणी निवडून आले आहेत। खरं बघायला गेलं तर आता या ठिकाणी काय विकास कामं होतील आणि विकास कामाची गंगा कशी वाहायला पाहणं गरजेचं आहे। जनतेला त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी नक्की आता पुढे काय काय होतंय पाहण्यासाठी महासागर पाहायला विसरू नका। कॅमेरामॅन गिरीश स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई।